आता बघूयात मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी। मेगा ब्लॉकमुळे सीएसएमटी स्थानकावर शुकशुकाट। फलाट क्रमांक 10 आणि 11 वर काम सुरू। सीएसएमटी वरून सुटणाऱ्या काही गाड्यांची भायखळा स्थानकावरून धाव। मेगा ब्लॉकमुळे दिवा रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दीमुळे लोकांनी ट्रेनचा दरवाजा बंद केला। प्रवाशांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती। कोसल रोडच्या बोगद्यात झिरपणारं पाणी रोखण्यात बीएमसी प्रशासनाला यश। मुंबईकरांनी काळजी करू नये, कोसल रोड वाहतुकीसाठी सुरक्षित, बीएमसी प्रशासनाची ग्वाही। मेगा ब्लॉकमुळे मुंबई विद्यापीठाच्या आजच्या 2 परीक्षा पुढे ढकलल्या। विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय। सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार। घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरणी जाहिरात कंपनीच्या माजी संचालकांना अटकपूर्व जामीन नामंजूर। जान्हवी मराठेंना अटकपूर्व जामीन देण्यास सत्र न्यायालयाचा नकार। उल्हासनगरमध्ये विनापरवाना होर्डिंग लावणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल। पालिकेकडून 47 जणांना नोटिसा। मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मुंबईच्या दादरमधील सिद्धिविनायक मंदिरात पुजाऱ्यांना नवा ड्रेस कोड। आजपासून पुजाऱ्यांना भगवं सोवळं आणि भगवं उपरणं असा ड्रेस। न्यास मंदिर प्रशासनाचा निर्णय। अंबरनाथमध्ये नाले सफाईला मुहूर्त मिळेना। नाल्यातील गाळ कचरा जैसे थे। नगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष। बँकांमधील सायबर गुन्ह्यांमध्ये 300% वाढ। 36,000 ग्राहकांना 30,000 कोटींचा आर्थिक फटका। आरबीआयच्या अहवालात माहिती उघड।